कल्याणकर हिने रंगरश्मी नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे स्त्रियांसाठी तिने अनेक कार्यक्रम केले. आम्ही सुद्धा एक साभिनय नाट्य वाचनाचा स्त्री मनाची गुंफी हा कार्यक्रम सादर करायचो आणि या कार्यक्रमाचा विषय होता नाटकातील 2 स्त्रियांमधील नातेसंबंध. आज मला या कार्यक्रमाची आठवण अशासाठी झाली की आजची जी आपली कथा आहे ती सुद्धा अशाच 2 वेगळ्या व्यक्तिरेखांमधील नातं उलगडणारी आहे. आपण सगळ्यात आधी या कथेची पार्श्वभूमी आणि या कथेचा जन्म कसा झाला हे ऐकूया आणि मग ती कथा ऐकूया. आजच्या आपल्या कथेच्या लेखक आहेत उमा जोशी आणि आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार उमाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही कुठे राहता, काय करता आणि मुळात कधीपासून लिहिता? ओके. मी मुंबईला माहीमला राहते आणि आमचं एक स्वतःचं होमस्टे आहे अलिबागला, नागावला आणि ते आम्ही चालवतो. मी आणि माझे बेटर ऑफ विजय जोशी असं बाय प्रोफेशन आहे. आणि मी लिहिते कधीपासून तर खरं सांगू का, शाळेमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धा असतात ना तेव्हा लिहित होते. 1980 साली SSC झाले, त्याच्यानंतर ऑलमोस्ट लिहिलं असं मला आठवत नाही. आणि आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये लिहायला सुरुवात केली असं म्हटलं तर हरकत नाही. बर, मग तुम्ही काय काय पद्धतीचं लिखाण करता? म्हणजे फक्त कथा लिहिता का अजून काही सुद्धा लिहिता? नाही, म्हणजे मध्ये मी एक आपला करोना जे चालू आहे त्याच्यावरती एक म्हणजे माहीमची एक लायब्ररी आहे, तर त्यांनी एक छोटीशी वक्तृत्व स्पर्धा केली होती करोनासाठी. तर त्यावर लिहून पण मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हाही माझं म्हणजे भाषण एक्नॉलेज केलं गेलं. तर असं खूप काही लिहिते असं काही मला नाही सांगता येणार, पण विषय भावला ना की लिहायला मजा येते. त्यामुळे असं नाही सांगता येणार मला की मी अमुक एक लिहिते असं. बरोबर बरोबर. ही जी कथा आपण आज ऐकणार आहोत तर त्या कथेचं जिथून सुरुवात झाली त्याच्याबद्दल आधी मी तुम्हा सगळ्यांना एक सांगतो. ते म्हणजे प्रतिभा नावाचं एक फेसबुक पेज आहे. ज्या फेसबुक पेजच्या माध्यमातून तृप्ती कुलकर्णी आणि योगेश नांदुरकर यांनी एक उपक्रम सुरू केला होता, पात्रपत्र नावाचा. तृप्ती कुलकर्णी म्हणजे आपण त्यांची एक कथा वाचली होती, मी आणि मधुराताईने सीझन 1 मध्ये. तर त्यांनी एक जो उपक्रम सुरू केला पात्रपत्र हा, ह्या उपक्रमाअंतर्गत उमाताईंनी ही कथा लिहिली आहे. तर मुळात हा उपक्रम त्यांनी सुरू केला याबद्दल प्रतिभाचे आणि पात्रपत्र या दोघांचे खूप खूप धन्यवाद की खूप सुंदर उपक्रम तुम्ही सुरू केलाय. आणि आता ह्या उपक्रमामध्ये ही जी तुम्ही कथा लिहिलीत या उपक्रमाअंतर्गत, ह्या कथेची कल्पना तुम्हाला सुचली कशी? ऍक्च्युली जेव्हा हा उपक्रम चालू झाला तेव्हा तृप्तीने सांगितलं होतं की 2 पात्र किंवा 2 आणि अधिक वेगवेगळ्या मीडियातली 2 पुस्तकं असू शकतात, 2 सिनेमे असू शकतात, काहीही. स्वामी आणि राऊ ह्या ज्या 2 कादंबऱ्या आहेत त्या वाचून इतक्या मनात बसल्या होत्या, किंबहुना त्या मनात बसल्या होत्या ना हे मला लिहिल्यावर कळलं की त्या किती बसल्या होत्या, ऑनेस्टली सांगायचं तर. आणि तेव्हा माझ्या मनात आलं की रमा, मस्तानी आणि काशीबाई ह्या तिघींवर आपण लिहावं, कारण या तिन्ही कॅरेक्टर्स मला खूप आवडतात म्हणून. आणि मग मी ती कथा लिहिली. ती कथा अशी आहे की तुम्ही त्याच्यातून त्यांचा संवाद फुलवायचा आहे. टोटली तुमचं इमॅजिनेशन, म्हणजे कुठेही त्याला धारबंद नव्हता. आणि त्याप्रमाणे मी इमॅजिन करून त्यांचा एक संवाद घडवून आणून एक कथा लिहायचा प्रयत्न केला आणि तिकडे त्यांना तो आवडला आणि अशा रीतीने ती कथा तयार झाली, रमानिका. रमाबाई, मस्तानी आणि काशीबाई. आपण आता ही कथा नक्कीच ऐकणार आहोत, पण त्याच्या आधी एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे मधुरव सीझन 2 मध्ये मुळात 10 कथा निवडल्या गेल्यात आणि अनेक दिग्गज कलाकार या कथांचं वाचन करणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुमची एक कथा निवडली गेली. तर काय उत्सुकता कशी आहे, काय सांगाल या सगळ्या अनुभवाबद्दल? प्रचंड म्हणजे खरंच सांगू का, आता माझं वय 55 आहे. म्हणजे हे सांगण्याचं कारण असं आहे की ह्या वयात मी कुठल्याही वयात ना आपल्याला कौतुक झालं तर हवंच असतं, पण ना आपण ह्या वयात पण असं काहीतरी करू शकतो आणि असं होऊ शकतं. ह्याने काय होतं माहितीये, आपल्याला परत काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते. तर माझ्यासाठी ही ऊर्जा आहे, एनर्जी आहे आणि खूपच म्हणजे खूप छान वाटतंय खरंच. म्हणजे ह्याहून अधिक मी नाही काही सांगू शकणार. आपण सगळे कथा ऐकूया. आणि उमाताई, तुम्ही आजच्या एपिसोड मध्ये सहभागी झालात याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे सगळ्यांचे आभार, मनापासून धन्यवाद. थँक्यू.
प्रेमाची चिता रचली गेली आणि पूर्णपणे निर्मोही होत रमा चितेवर चढली. अतिशय मानसिक तयारी लागते यासाठी. सगळ्यांच्याच मनात घर करून रुखरुख लावून रमा माधव पुन्हा एकरूप झाले. जिवंतपणे केलेली वाटचाल मरणोत्तरही चालूच राहिली. मी आणि माधवराव दोघंही एकत्रच स्वर्गात प्रवेश करते झालो. पण नंतर वेगवेगळे फिरत असताना मला एक अत्यंत सुरेख अनुपम असं लावण्य दिसलं. ते खानदानी सौंदर्य बघताच मी तिथेच खिळून राहिले. त्या स्त्रीचं भोजन झालं आणि तिनं विडा खाल्ल्यानंतर कंठातून विड्याचा रंग दिसताच लक्षात आलं, अरेच्चा, या तर मस्तानी आजी सासूबाई, जिला नरकातही प्रवेश मिळणार नाही असं पृथ्वी तलावर ऐकलं होतं. त्यांना बघून मला आनंद झाला. जवळ जाऊन मी म्हणाले, मस्तानी आजी सासूबाई, पाया पडते. हे शब्द ऐकून मस्तानी थक्क होऊन म्हणाल्या, कोण ग तू? शांत, निरागस, खरं सौंदर्य आणि वय लहान. माधवरावांची रमा का ग तू? आम्ही दोघेही निशब्द झालो. जणू जीवाशिवाची गाठ पडली. न बोलता खूप काही उमगलं. इतक्या लवकर इथे तुझी गाठ पडावी हे नाही ग झेपत. किती प्रश्न आहेत मनात. किती साधी सरळ आहेस ग तू. कसं रुजवलंस तू स्वतःला पेशवाईत? मी म्हणाले, आजी सासूबाई, नको ग, नको त्या नात्यांची गुंफण. त्यामुळंच तर राऊंडच्या उर्वरित कुटुंबानं मला स्वीकारलं नाही. आता इथे तरी नको तो गुंता. तू आपली मला मस्तानीच म्हण. परंतु मी मृदुतेनं म्हणाले, माझे संस्कार मला आदराची रेषा ओलांडू देणार नाहीत. मी मस्तानी ताई म्हणेन. मस्तानी ताई फक्त हसल्या. मी बोलती झाले, खरंच आहे तुमचं. माझं बालपण अगदी साधं, सरळ, सुरक्षित आणि मोकळ्या वातावरणात गेलं. आई बाबा दोघंही सरळ मनाचे, खाऊन पिऊन सुखी. चांगलं ऐकावं, चांगलं बोलावं, चांगलं वागावं या त्रिसूत्रीवर माझं बालपण गेलं. अभिमानानं राहावं, अहंकार नसावा, आपलं चुकलं असेल तर मान्य करावं आणि चुकलं नसेल तर मृदुतेनं आपली बाजू मांडावी. खोटं बोलू नये. खरं सांगू, ही शिकवण हेच माझे दागिने. ते लिहूनच मी सासरी प्रवेश केला. लहान असल्यामुळे पहिल्यांदा या पूर्णतः वेगळ्या वातावरणाचा दबाव जाणवला नाही. पण हळूहळू तफावत जाणवत गेली. माहेरची परिस्थिती बेताची आणि इकडे तर सगळंच मोठ्या प्रमाणावर. मोठा वाडा, खूप दालनं, रोजचा प्रचंड शिधा, भल्या थोरल्या पंक्ती, ते दागिने आणि खूप परंपरा. सगळं अंगी रुजवताना वेळ गेला. पण माहेरची शिकवण कामी आली. सगळं मनापासून शिकण्याची. घराबाहेर तर राजकारण होतच, पण घरातही. त्या घरच्या राजकारणाची झळ माझ्याशिवाय आणि कुणाला कळणार? असो, पण ह्या सगळ्या कोलाहलात आपली अशी माणसं मिळालीच नाहीत का ग? मी उत्तरले, नाही, असं मुळीच नाही. खूप मिळाली. जणू काही माहेरच मिळालं मला. काशी आजी सासूबाई, रामजी काका, शास्त्री बुवा, श्रीपती, मैना, पार्वती सासूबाई आणि खुद्द सासूबाई. सगळ्यांनीच मला वेळोवेळी सांभाळून घेतलं. पण संपूर्ण माहेर मला मिळालं ते मला अडखळल्यासारखं, लाजल्यासारखं झालं. तेव्हा मस्तानी ताई म्हणाल्या, अगं सांग, लाजू नकोस. स्वारींच्या
माझं लहानपण त्यांनी जपलं. मला माझ्याप्रमाणे रुजू दिलं. माझ्या स्वाभिमानाला धक्का लागेल असं असं काही केलं नाही. माझ्यावर राजकारणाचा दबाव तर आणला नाहीच. उलट मी यापासून दूर कशी राहील ह्याचाच विचार केला. आमच्या सहजीवनात परस्त्रीची सावली सुद्धा आणली नाही. आणि आणि अनाहूतपणे आपण काय बोलून गेलो ह्या जाणीवेने मी चपापले. मस्तानीताईंनी सुस्कारा सोडला आणि म्हणाल्या, अगं पोरी, नको चपापू. तू मुद्दाम नाही म्हटलंस. मला माहिती आहे तुझा सरळ स्वच्छ स्वभाव. पण काही गोष्टी होऊन जातात. प्रेम, समर्पण कितीही खरं असलं तरी त्याला दुसरेपणाचा शाप आहेच. आणि एका सहृदयी स्त्रीच्या आयुष्यात दुःख आणल्याचं शल्य आहेच की ग. ही वस्तुस्थिती बदलत तर नाही. मी मुळीच समर्थन करत नाही. पण परिस्थिती अशी झाली खरी. मी आणि श्रीमंत मनाने एकरूप झाल्यावर मी त्यांना राऊ म्हणायला लागले. त्यांनी माझ्याकडे कधीही अंगवस्त्र म्हणून पाहिलं नाही. मनापासून पत्नीचाच दर्जा दिला. राऊ एक वादळच, कुणा एका कवेत न मावणारं. ज्यावेळी अधिकृत पत्नीलाही समान दर्जा मिळत नसे त्यावेळी ते मला त्यांच्या बरोबरीनं वागवत होते. अगं, त्यांच्याबरोबर कित्येक वेळेला मी लढायला पण जात असे. प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य होतं मला. पण मीच त्यांच्या पदाचा मान आठवून अनेक वेळा कच खात असे. काशीताई साहेबांविषयी मला काय वाटतं ते काय सांगू तुला. त्यांनी खरं तर आमचं नातं जाणलं होतं. त्या सगळ्यांच्याच मागे लागल्या होत्या की आमचं रीतसर लग्न लावून द्या. त्यामुळं उलट राऊ घरापासून दुरावणार नाहीत. ज्यांनी सगळ्यात जास्त सोसलं त्यांनीच आमचं नातं ओळखावं. केवढा हा विरोधी योगायोग. तुला सांगू, राऊ आयुष्यात आल्यावर परपुरुषाचा विचार स्वप्नातही झाला नाही माझ्याकडून. त्यांच्या कुटुंबियांना मी मनापासून आपलं मानलं. अत्यंत बिकट प्रसंग आले. त्यांच्याच घरातल्या काही पुरुषांना माझा मोहही झाला. पण राऊंच्या कानावरही न जाऊ देता मी कसं निस्तरलं ते देवालाच ठाऊक. तुला सांगू रमा, घरंदाज कुटुंबातल्या बायकांना त्या वृत्तीनं घरंदाज जरी नसल्या तरी आदर मिळतो. पण आम्ही वृत्तीनं घरंदाज असलो तरी पडलो कलावंतीन. बघणारे वाकड्या नजरेनंच बघतात. अशा वेळी आब टिकवणं मोठं कठीण ग. पेशवे कुटुंबातली एक बाई आपलं पहिल्यांदाच ऐकते आहे ह्याचा परमानंद मस्तानीताईंना झाला होता. मी म्हणाले, नका हो थांबू, बोला तुम्ही. खूप प्रश्न आहेत ग रमा. पेशव्यांच्या काही बायका घरातच राजकारण करत होत्या. पण पेशविणी म्हणून त्या योग्य आणि यवनी म्हणून मी अयोग्य. असं का? आपल्याकडे कधी कर्मानं माणसाची योग्यता ठरेल? तुला माहिती आहे, राऊ काळाच्या फार पुढचा विचार करत. म्हणूनच मला पत्नीचा दर्जा मिळाला. मी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकले. पण दुर्दैवानं त्यांच्या निकटची माणसं नाही काही शिकू शकली. मी नकळत तुम्हाला दुखावले ना हो. पण तुमच्या निष्ठेविषयी मात्र तिळमात्र शंका नाही हं मला. नाही ग, आज इतकं मोकळं वाटतंय मला. किती लहान वयात परिपक्व झालीस. तुला पेशवे पदाचा, दागिन्यांचा, अधिकाराचा काहीच मोह नाही का ग झाला? मी पेशवेण होण्याच्या आधी रमा होते, आहे आणि रमाच राहील. माझा खरा दागिना माझे स्वामी. त्यांना मात्र मी कायम उराशी बाळगून आहे. मला माहिती आहे
की एकदा दरबारात मोती आले असताना माधवरावांकडून त्यांची खरेदी झाली नाही हे कळताच तू मोती बघितले सुद्धा नाहीस. अशी अनेक उदाहरणं. किती लहान वयात सती जाण्याचा निर्णय कसा ग पेलवलास? तो स्वतः घेतलेला निर्णय होता, मनापासून. कुणी लादला नव्हता. मी कधी स्वतंत्र विचारच केला नाही. त्यांच्याशिवाय माझ्या अस्तित्वाला काही अर्थ नव्हता. मी त्यांच्या मागे राहणार नाही ही खात्री स्वामींना सुद्धा होती. मस्तानीताई, श्रीमंत स्वर्गवासी झाले तेव्हा तुम्ही सुद्धा प्राण सोडले. हाही काही योगायोग नव्हे. अगं, मन एकरूप झालं तिथे शरीराची काय कथा. एक मात्र हळहळ आहे, माझा समशेर कसा वाढत असेल का? रमाला अगदी माधवरावांची आठवण येत होती. खरं तर मस्तानी आणि श्रीमंत चुकले तर होतेच, पण मस्तानीचे प्रश्न उचित, विचार करायला लावणारे, पण अनुत्तरित. खरं तर काशीबाई, मस्तानी, रमा या तिघींच्या स्वभावामध्ये बऱ्यापैकी साम्य. आपल्या पतीवर अपरंपार प्रेम, निष्ठा, आदर, विश्वास, त्यांच्यासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी, श्रीमंतीचा नसलेला मोह, समोरच्याला न दुखावता त्याची चूक सांगण्याची कला आणि सगळ्यांचा विचार करण्याची वृत्ती. या तिघीही जणू काही साखर विरघळावी तशा विरघळल्या होत्या आपापल्या जोडीदारामध्ये. दोघींचं लग्न हे समाजाच्या आणि देवाच्या साक्षीनं झालेलं, तर एकीचं फक्त देवाच्या साक्षीनं. थोडा वेळ शांततेत गेला आणि मस्तानी अचानक म्हणाली की, मी स्वर्गात कशी, हा प्रश्न पडला असेल ना? मलाही पडला होता. चित्रगुप्त यांनाही विचारलं मी. ते म्हणाले, पाप पुण्य यांच्या व्याख्या इथे निराळ्या. तू प्रत्येक गोष्ट निष्ठेनं केलीस. बाजीराव तुला त्यांच्या कुटुंबासमवेत हवे होते. काशीबाईंवर असलेली तुझी निष्ठा, आदर, प्रेम, तुझा प्रामाणिकपणा तुला इथे घेऊन आला. पण तुला जर पुनर्जन्म चांगल्या कर्मानं हवा असेल तर तू आणि बाजीराव यांनी वेगळं होऊन काशीबाईंना न्याय द्यावा. रमे, पोरी, ही संधी मला सोडायची नव्हती. काशीबाईंना सुख देण्यासाठी काय वाटेल ते करायची आमच्या दोघांची तयारी होती. राव म्हणत, मी फक्त काशीच्या डोळ्यांना घाबरतो. रमा, तेव्हापासून राव पुन्हा माझ्यासाठी श्रीमंत झाले. सगळी कोडी उलगडली. मस्तानीताईंना वाकून नमस्कार करत म्हणाले, ताई, हा नमस्कार नात्याला नसून एका चांगल्या माणसाला आहे. अगं, इतका मान श्रीमंत आणि काशीबाई यांच्यानंतर तूच दिलास. हलकसं हसून तिथून निघाले तर मला दिसलं की एका झोपाळ्यावर प्रसन्न, शांत, सात्विक सौंदर्याच्या काशीबाई बसल्या होत्या. श्रीमंत बाजीराव त्यांना झोके देत होते. आता हा झोका कधीच उतरणीला लागणार नव्हता. आज एकमेकांसाठी झटणाऱ्या 3 व्यक्तींची गाठ पडली होती. मागे वळून पाहिलं तर अतीव समाधानाने हसणाऱ्या मस्तानीताई अधिकच सुंदर दिसत होत्या. वा, दोन्ही व्यक्तिरेखांचा मान ठेवून, इतिहासाला किंवा त्यांच्या प्रतिमेला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेऊन एक नवीन पैलू या कथेच्या माध्यमातून आमच्या समोर तुम्ही मांडलात, त्याबद्दल उमाताई तुमचे खूप खूप आभार आणि तुमचं खूप खूप कौतुक. आता या 2 सशक्त अशा व्यक्तिरेखा सादर करायच्या तर 2 सशक्त अशा अभिनेत्री हव्यात. स्पृहा जोशी आणि नीना कुलकर्णी दोघींनाही मी विचारणा केल्यावर पहिल्या फोनमध्येच त्या दोघींनीही होकार दिला. त्या दोघींनाही ही कथा आवडली. स्पृहा ही आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री, एक उत्तम सूत्रसंचालिका, कवयित्री आणि त्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की साहित्यावर प्रेम करणारी आणि मधुरव या कुटुंबाचा भाग असणारी अशी स्पृहा. स्पृहा, तू तालमीचा आग्रह धरलास, वेळात वेळ काढून ही कथा सादर केलीस
आणि या निमित्ताने स्पृहाने तिची एक इच्छाही माझ्या समोर व्यक्त केली. ती म्हणजे तिला रमेशची व्यक्तिरेखा खूप आवडते आणि ती साकारायला मिळाली या निमित्ताने. याबद्दल ती खरंच समाधानी आहे. त्यामुळे स्पृहा, तू खरंच इतकी सुंदर व्यक्तिरेखा साकारलीस, त्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक. आणि नीना कुलकर्णी, नीना मावशी, एक अतिशय ज्येष्ठ अनुभवी अशी तू अभिनेत्री आहेसच. वर्षानुवर्ष आम्ही तुला पाहत शिकत आलोय. पण या वयातही किंवा इतक्या वर्षांनंतरही अजूनही काहीतरी नवीन करण्याची इच्छा असणारी, नवीन शिकण्याची इच्छा असणारी आणि त्यासाठी वेळ देणारी अशी अभिनेत्री खरं तर आम्हाला लाभली. आणि हे सगळं पाहून आमची पिढीही शिकत असतो. त्यामुळे तू वेळात वेळ काढलास, ही कथा वाचलीस, त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार आणि खूप खूप प्रेम. थँक्यू मधुरा. अतिशय सुंदर कथा वाचायचा अनुभव तू मला दिलास आणि मला माहिती की प्रेक्षकांनाही ही अतिशय आवडली असेल. प्रेक्षक म्हणू का, श्रोते म्हणू का, रसिक म्हणू, सगळेच. आणि तुझ्या चॅनलसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि मी माझ्या रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छिते की मधुरा वेलणकर साटम हा चॅनल आवर्जून पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सो मच मधुराताई, खूप खूप धन्यवाद. मला सुद्धा खूप मजा आली. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि मधुरा वेलणकर साटम हा यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन कथेसह, एका नवीन लेखकासह. तोपर्यंत लिहित रहा, वाचत रहा आणि व्यक्त होत रहा. धन्यवाद.